वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी आमच्यासोबत आहेत. सर, माझा पहिलाच प्रश्न आहे की 4 से पारचा नारा भारतीय जनता पार्टी मोदीतर्फे देण्यात आला होता. 2 टप्प्याची निवडणूक संपली आहे. आपला दावा आहे की 200च्या वर जात नाही, काय म्हणा? मी अगोदरपासून म्हणतोय की 200च्या वरती जाणार नाही आहेत म्हणून. आणि आता सगळं असताना लोक म्हणायला लागलेत की ह्याचा 400वरनं 300, 300वरनं आता 270वरती आलेत. हळूहळू 200वरती येऊन जातील सगळेजण. त्याचा फायदा इंडिया आघाडी किंवा आपल्याला होणार? कोणाला फायदा होणार त्याच्यातलं मला नाही सांगता येणार. पण हे सरकार फॉर्मेशनबद्दल ह्यांचं अडचण आहे एवढं फक्त मी त्या ठिकाणी म्हणेन. तर सरकार जर तिथं मतलब मोदी सरकार किंवा भाजप सरकार नाही आली, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय की निवडणूक संपल्या, लोकसभेची निवडणुकीनंतर आपण काँग्रेसबरोबर जाणार किंवा काँग्रेससोबत काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे शिवसेना. विधानसभेचं मी असताना म्हणालो की काँग्रेसचे जे आम्हाला जिल्हा स्तरावरती जे पहिल्या आणि सेकंड फेजमधले जे कार्यकर्ते मिळाले त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये असणारा नाराजी आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, खास करून सेकंड फेजच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा त्यांचं असं म्हणालं की काय करायचं. मी त्यांना म्हणालो की बा विधानसभेमध्ये आपण एकत्र लढू शकतो. तुम्ही आत्तापासून आम्हाला मदत करायला सुरुवात करा. तुम्हाला BJP पाडायचं आहे, आम्हालाही पाडायचं आहे, त्याच्यामुळे आपण असं एकत्र हे करू. बऱ्याच ठिकाणी असताना काँग्रेसवाले आम्हाला मदत करतात तिथे. उद्धव ठाकरे साहेब शिवसेनाबरोबर तुमची आधी युती होती, ती कालांतरामध्ये जमली नाही, पण पुढे होईल का? राजकारणामध्ये काही होऊ शकतं, काही होऊ शकत नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही भाकीत करत नाही. आता एक सर प्रश्न आहे की काँग्रेसचा ट्रेडिशनल वोटर आहे मुस्लिम समाज. 48 सीटवरती एकही मुस्लिम समुदायाला तिकीट दिलेलं नाही. वरिष्ठ नेते नसीम खान नाराज आहेत. माझं म्हणणं असं की एक कार्यकर्ता नाराज होऊन काही फरक पडत नाही. मुस्लिम ॲज अ मास काय आहे त्याच्यामधला आहे. मुस्लिम ॲज अ मास मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तो एक म्हणतो की त्याला BJPला विरोध करायचा आहे. तो काँग्रेसबरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. तो विरोध करण्याच्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे. BJPला जो पाडेल त्याच्याबरोबर तो चाललेला आहे. विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने काय होईल हे बघणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर, वर्षा गायकवाडला काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपला काही पाठिंबा त्यांना असेल का? आम्ही असणारा मुंबईमध्ये सगळ्यात जागा लढवणार आहोत. त्या ह्याच्यामध्ये काँग्रेसची राहुल गांधीची सभा आपण सगळ्यांनी बघितली, फेल्युअर होती. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे मतदार आहे, त्याच्यामुळे आम्ही असणारा लढणार. थँक्यू. होते प्रकाश आंबेडकरजी. अनेक मुद्द्यांवरती त्यांनी TV9शी बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुभाष थोरावळेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी.